मला वाटलं विसरलं काय, फोन नाही करत काय नाही, म्हणजे आम्ही स्वतःहून फोन करावं तेव्हाच बोलता. हे छे म्या कशाला कोणाला विसरायला जाऊ तवा. मग म्या सारखा आठवण काढताव पण फोन करणं पण सारखं चुकीचं आहे म्हणून फोन करीत तू नसतो. आहे ना, तू फक्त मैत्री नुसती नावापुरती केली आहे मैत्री म्हणायला. मैत्री म्हणलं ना, मैत्री असो का कोणतंही नातं असो, जिथं टाइम दिलं ना तेच नातं शेवटपर्यंत टिकत असतं. हे तर माहिती आहे ना तुला. मला समजच माहितीये. मग तोडायची का माझ्यासोबत मैत्री? अजिबात नाही. टाइमच देत नाही म्हणल्यावर स्वतःहून फोन करावा. आम्ही कसं स्वतःहून फोन करतो. करू की, त्याला काय लागलंय फोन करायला. हा, सोडते मग. बाकी काय चाललंय सांग. बाकी कुठे काय आहे? आताच भाकर खाऊन हात धुलाव आणि बसलो होतो निवांत. हा, तेच विचारायचं होतं, भाकर पिकर खाल्ली का नाही. तू खाल्लीत का भाकर? झाली की भाकर वगैरे खाल्ली काय, उपाशी राहते काय तुझ्यासाठी मी? काय सांगाव, ते उपास बिपास काय ते तसलं धरत नाहीच का आता. कोणासाठी धरायचे उपास पिपास? तू धरत असशील की. मी नाही बाबा, मी 3 टाइम टचकावून खातावून हिंडतावून बरडक. काय सांगता येतं, तुझ्या गर्लफ्रेंड साठी धरत असशील तर. अजिबात नाही, मी तसल्या भानगडीतच नसताव. गर्लफ्रेंड असेल की तुला. मला अजिबात गर्लफ्रेंड बिलफ्रेंड नाही बाबा तसलं. हा, असं होऊ शकत नाही. अगं तुझ्यासारखी जीव लावणारी मैत्रीण असल्यावर गर्लफ्रेंडची काय गरज आहे आपल्याला. तुला लिहून देते, लिहून. तुला गर्लफ्रेंड असणार म्हणजे असणार, कारण एवढा स्मार्ट मुलाला कोणी सोडू शकत नाही बघ. स्मार्ट आम्ही देशी हा मग. मुलगाव मी शेतकरी. हो मग, ओरिजिनल ब्रँड आहे की देशी. नैसर्गिक आहे, मला मान्य आहे ते, पण नाही बाबा तसलं काय. मग एक तर लोक झाली हायब्रिड. हायब्रिड. हायब्रेड का काय जाहब्रेड. म्हणतात त्याला? हा, हायब्रिड लोक झाली. देशी भेटणं मुश्किल झालंय आता. तर तुला सोडेल का कोणी, असं म्हणायचं मला. आपलं कसं देशी मुलगा, आम्ही देशी शेती करताव, देशी जनावर राखताव. हा, मग देशी गर्लच भेटत असते की मग. असेल गावात की तिकडे गावाकडे गर्लफ्रेंड, गावात तिच्या नावाचा उपास करत असेल तर काय सांगता हे येत नाही. बाई, खेडेगावातलं लय वातावरण जाम असतंय. इथं खेडेगावात गर्लफ्रेंड नावाचा शब्दच नाही बरं का. हो, म्हणायचं असतं ते. साधं कोण कोणाकडे बघितलं का चपलाशिवाय मारित नाही ते इकडं. हे काय आपली सौदी अरेबिया नाही आहे, हे महाराष्ट्र आहे, भारत आहे, हे सगळं चालतंय इथं. नुसतं चालतं. म्हणायचं असतं. खेडेगावात चलत नाही, लय लक्ष असतंय लोकांवर. चालतंय बाबा, खेड्यागावात तर अजून आहे. मी नाही त्यातली कडीला वातलीवाले असते बाबा, खेड्यागावात काय खरं नाही. चपलानं मारती ती काय. काय नसतं मारत चपलानी. बाप तर असं कापितय, तुडीतय, कावितय, नुसतं ती लय लक्ष असतंय घरच्यावर. एक डावचं उलट. आणि शहरातल्या लोकांचं काही खरं नसतं. यांना एक सोडून 4-4 बॉयफ्रेंड, एक सोडून 4-4 गर्लफ्रेंड असतात. पण या गावच्या लोकांचं उलट चांगलं असतं. एकच गर्लफ्रेंड असते, एकच बॉयफ्रेंड असतो. असू दे रे बाबा, आपल्याला एक पण नकोय तिकडं. तुझं काय सांगता येत नाही बाबा. असं एखादी उपास पिपास धरत असतील, तिच्यासोबत लग्न झालं पाहिजे म्हणून, काय सांगता येत नाही. मी आजपर्यंत उपास धरला नाही, कुणासाठी कशाला उपास धरायचा. काय सांगता येतं तुझं. अजिबात नाही ग. पण तू जाऊ दे, चल ह्या मुद्द्याकडे कशाला बोलायला लागलायचं. आपलं बोल की उग. बोल की. मी सहज बसली होती, मला बोर होत होतं, काय करू मला समजत नाही. मग म्हटलं चला नंदूला फोन करा, याला तर काय आपली आठवण येत नाही. हे झालंय, विसरलंय आता आपल्याला. त्याच्यामुळे मी आठवण देण्यासाठी फोन केला. आता रात्रीच्या 9 वाजले, त्या भाकर खाल्ली असली तर हात धुवून वाकळ पांघरून झोप की निवांत उग. तुला थंडी वाजते तर तू झोप की. मला कशाला झोपायला सांगतोय? मला नाही झोप लागली अजून. झोप नाही लागली तर पण तसं झोपायचा, मोबाईल डवचाचा नसतंय जास्त. जरा झोपी जा. मोबाईल बघितल्याशिवाय आमचा दिवस नाही होत ना रात नाही होत. लय तू मोबाईल मध्ये तर जिंदगी आहे. मोबाईल नाही पाहिला तर मरायला बसलो. मोबाईलच्या लय आरी गेला बाबा तुम्ही. मग काय बाबा, जगायला मोबाईल लागते आजकाल. आजकाल ना काही नसलं तरी चालते. एक टाइम जेवण नको भेटू दे, पण एक टाइम मोबाईल नाही भेटला की विकनेस पणा येतो. म्हणजे ती अशक्तपणा येते का नाही? हो, तसंच झालंय. खरंय की. मग एनर्जी प्यायची अशक्तपणा. ट्राय करून बघ. मोबाईल नको वापरू 2 दिवस, आणि 2 दिवस जेवू नको. तशीची तशी एनर्जी राहील मोबाईल बघून. पण मोबाईल नाही बघितला 2 दिवस, कितीही जेव, तुझं लूजच वाटेल. नाही हो, मला 15 दिवस पण मोबाईल नसला तर मी जीवन जगू शकतो. हा, म्हणायचं असतं, म्हणायचं. मोबाईल मध्ये कितीतरी गर्लफ्रेंडचा नंबर असतील. नाही ग तसं राव, तसं बोलून हो बाबा, हे बघ, सगळ्यांपासून लपवायचं, पण माझ्यापासून लपवायचं नाही हा. मी आहे. करिश्मा म्हणतात मला. काय मला करिश्मा? मला लाज वाटायला असलं बोलायचं म्हणल्यावर. लाज नाही वाटत. असते, तुला गर्लफ्रेंड आहे, मला माहिती सगळं.
असलं बोलणं म्हणजे देशी मुलं लय लाजती ती ग. अरे बापरे. तर आता लाजला तर कसं व्हायचं तुझं लग्न फिग्न? अगं साधा घरात लग्नाचा पण विषय चालला तर आम्ही घराच्या बाहेर उठून जातो, इतकी लाज वाटते. अय्यो, तो जमाना राहिला का पण आता? मग लग्नाचा विषय चालला की पोरं लगे इकडे पोळी उड्या मारतात लगेच लग्नाचा विषय चालला म्हणून. आणि आमच्या इकडली पोरं लाजती ती बरं का. पोरच आहेत ना. पोरगी लाजत नाही राव एवढं. पूर्वीवाला कसा जरा सराव असते की जास्त. हो. म्हणजे पोरीला जास्त मुलं बघायला येतात असं काय म्हणायचंय काय? हा. असं काही नसतं. मग काय. बरं बाकी सांग अजून मग काय म्हणतोय? बाकी माझं निवांतच आहे बघ, तुझं काय चालू आहे काय नाही? म्हणलं गोड बोलून नंदूकडून काढून घ्यावा गर्लफ्रेंड आहे म्हणून, तर नंदू काही मानायलाच तयार नाही. नाही काय ते खरं असेल तर खरं बोलायला काय प्रॉब्लेम नाही, पण हो. खोटं बोलून काय हो का? हो का? हम्म. बर. माझ्या लक्षात आलं ना मग सांगेल मी, ते पण प्रूफ सोबत. भेटणार नाही तुला प्रूफ कधीच. काढते की मी, हात धुवून मागा लागली तर काही खरं नाही मग. काढ तुला काय काढायचं आहे ती काढ. हो. फोटो सोबत दाखवेल ते पण प्रूफ. माझी कुंडली काढ, ती ग्रह चेक कर, तुला काय चेक करायचं आहे ती कर. ते काय मला तुझं लग्न जोडून नाही द्यायचे कोणासोबत कुंडली फिंडली काढायला. तुला गर्लफ्रेंड आहे का नाही एवढं मी चुटकीमध्ये माहिती करू शकते बस. नाही तू ते कुठून तुझ्या तोंडातून काढावं म्हणलं पण ते तसं नाही ऐकत. तू काय कर, तुझी पूर्ण पॉवर लाव तू. ओके. पण तुला काहीच एक पण प्रूफ भेटणार नाही कुठंच. असं होऊ शकत नाही. मी जिद्दीवर आली ना तर गर्लफ्रेंड बनवून मग दाखवणार की हा गर्लफ्रेंड आहे म्हणून. बनवून. मग हे एखाद्या मैत्रिणीला सांगते माझ्या की याला पटव म्हणून, मग सांगते तुमच्या दोघांचा फोटो काढून. तसं करू शकते मी मग. तिकडून तसं करू शकतेस पण असं नॅचरल करू शकत नाहीस तू. नॅचरल मध्ये मी कसं पण करेल. तू काय म्हणलाय मला फक्त गर्लफ्रेंड आहे असं दाखवून दे, मग मी कोणत्या पद्धतीने दाखवेल? चुकीची पद्धत मी काय? पण हुशार आहे मग. तू लय हुशार आहेस, तुझ्या एवढं टॅलेंट कोणाकडेच नाही. मग काय तर. बाकी सांग अजून मग. बाकी काय आता निवांतच आहे, म्हणलं आता फोन आलाय बोलत बसावं जरा निवांत. आठवण फिटवण काढायचा जरा आमची, करतो की नाहीतर बाबा. नुसतं मैत्री करून सोडली त्याला काय कामाचं नसतंय ते तुझं. जाऊ दे आता. करतो की रोज रोज फोन, आता रोज इतकं फोन करतो की तुलाच त्रास व्हावा त्या फोनचा. हो. रोज फोन करत जा मला, सकाळ दुपार संध्याकाळ. मला काही त्रास होणार नाही, कारण आपल्या माणसासोबत बोलायला काही प्रॉब्लेम आहे नाही का. आणि मैत्री केली तर ती निभवासाठी बोलावं तर लागेल. चालतंय, आता जेवण झालं असलं तर मग वाकळ पांघरून झोप निवांत. तू झोप की बाबा, मला कशाला झोप करतोय. मला इथं व्हिडिओ बनवायचे राहतात, व्हिडिओची एडिटिंग करायची राहते, कामधंदे राहतात मला. मी काही रिकामी नाहीये. मी रात्री 12 वाजता झोपते आणि सकाळी 12 वाजता उठते. या देव, 12 ते 12 म्हणजे तू 12 तास झोपतेस? मग काय तर. 12 वाजता उठायचं, दिवसभर कामधंदे करायचे आपले, रातभर हे एडिटिंग फिडिटिंग करायची आणि मग 12 वाजता झोपले की दिवसा 12 वाजता उठायचं. कुंभकर्ण आहेस तू, कुंभकर्ण. मग काय तर. झोप तरी पूर्ण झाली पाहिजे ना, मग आपण एवढं जागतो म्हणल्यावर. माणसानं कसं जेवण झाल्या 8ला झोपावं, सकाळी 4ला उठावं. अरे देवा, मी काय लहान पोरगी आहे का 8 वाजता? आजकाल लहान पोरं सुद्धा 8 वाजता झोपत नाही. चालतंय, मला जर्शावाला पाणी दाखवायचंय, ठेवू का निवांत? करतो कॉल. हो ठीक आहे, चालतंय.